चालू घडामोडी 19 मार्च 2026. प्रश्न क्रमांक पहिला. नारळ उत्पादनात कोणता देश जगात पहिल्या क्रमांकावर आला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न 2. कोणत्या देशाचे मेट्रो नेटवर्क जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क बनले? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाचे. प्रश्न 3. कोणत्या राज्यात दिव्यांग शक्ती योजना सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. सिटी युनियन बँकेचे मुख्य ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे रवींद्र जडेजा यांची. प्रश्न 5. कोणत्या राज्य सरकारने ई हेल्थ धाम पोर्टल सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्य सरकारने. उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी, राज्यपाल आहेत गुरमीत सिंग, राजधानी आहे डेहराडून. प्रश्न 6 पाहूया. राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे भुवनेश्वर इथे. प्रश्न 7. कोणत्या राज्य सरकारने पशुधन वाचवण्यासाठी FMD लसीकरण मोहीम सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे गुजरात राज्य सरकारने. प्रश्न 8. भारतीय मदतीने बांधण्यात आलेला आणि उद्घाटन झालेला 240 फूट लांबीचा बेली पूल कोठे होता? तर त्याचं उत्तर आहे श्रीलंकेमध्ये. प्रश्न 9 पाहूया. ऑपरेशन थंडर नावाचे ऑपरेशन कोणत्या 2 आंतरराष्ट्रीय संघटनांनी चालवलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे इंटरपोल आणि जागतिक सीमा शुल्क संघटना. प्रश्न 10. द म्युझिक अकॅडमी चेन्नई तर्फे प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे जयंती कुमारेश यांची. प्रश्न 11. MP बिर्ला स्मृती पुरस्कार कोणत्या शास्त्रज्ञाला प्रदान करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे यशवंत गुप्ता यांना. प्रश्न 12 पाहूया. श्री गुरु तेग बहादूर जागतिक दर्जा विद्यापीठ विधेयक 2026 कोणत्या राज्यात मंजूर झाले आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाबमध्ये. पंजाब राज्याचे मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया, राजधानी आहे चंदीगड. प्रश्न 13. दरवर्षी इस्लाम द्वेष विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 15 मार्चला. प्रश्न 14 पाहूया. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे सद्भावना दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे महेंद्र सिंग धोनी यांची. प्रश्न 15. आशियातील सर्वात मोठ्या टुलिप बागेचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे श्रीनगर इथे. प्रश्न 16. कोणी समान नागरी संहिता सुधारणा अध्यादेश 2026 जारी केला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंडने. प्रश्न 17 पाहूया. कोणत्या सरकारने मेरी रसोई योजना सुरू केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब सरकारने. प्रश्न 18. सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे आचार्य प्रशांत यांना. प्रश्न 19. लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड साठी नामांकन मिळवणारा कोणता महिला क्रिकेट संघ पहिला संघ ठरला आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय क्रिकेट संघ. प्रश्न 20 पाहूया. श्रीलंकाची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे कोलंबो. प्रश्न 21. सुजल गाव ID उपक्रम कोणत्या प्रमुख कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत. असेच रोजचे चालू घडामोडीचे प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.